आपल्या जगप्रसिद्ध काड्यांच्या टोपल्यांमध्ये सांडगे, करोडे, मूगमठाच्या वड्या, तुम्ही काय म्हणतात याला ते बघा आणि मला कमेंट करून कळवा. बघा, अप्रतिम दर्जाचे हे करोडे आपण बनवलेले आहेत बरं का. अगदी 12 वर्ष जसेच्या तसे राहतील. त्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार जरी असला तरी खरोखर कधीच खराब न होणारे हे सांडगे किंवा हे करोडे आपण बनवलेले आहेत बरं का. आपण काल हे सांडगे, हे करोडे बनवून घेतले. एक दिवसभरामध्ये तुम्ही बघू शकतात कोरडे टक्क झालेले आहेत, पण आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. त्यासाठी त्या 2.5 किलो मूग डाळ, 1 किलो चवळीची डाळ, अर्धा किलो मटकीची डाळ आणि हरभरा डाळ घेतली आपण 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव. आत्ता रात्रीचे बरोबर वाजलेत 11. वेलकम टू मोहित रेसिपीज मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे आपण 2 घमेले घेतलेले स्टीलचे. त्यामध्ये एका घमेल्यामध्ये मुगाची आणि मटकीची डाळ एकत्र केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला चवळीची आणि हरभऱ्याची डाळ एकत्र केलेली आहे. यांना आता आपण स्वच्छ धुवून काढणार आहोत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची आहे. आता सांडगे तर तुम्ही अनेक ठिकाणी बघितलेले असतील, पण इथे काय विशेष असणार आहे, इथे आपण गावरानी डाळी वापरत आहोत बरं का. बरं, डाळी वापरण्याचं काही बंधन नाही, तुम्ही कुठल्याही डाळी वापरू शकतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरं, इथे आपण डाळी 2 घमेल्यांमध्ये घेतलेल्या आहेत. त्याचं काय कारण असावं, आपण तुमच्या लक्षात आलं असेल, इथे सारख्या आकाराच्या 2 डाळी म्हणजे मूग आणि मटकी ह्या एका घमेल्यात घेतलेल्या आहेत, कारण त्यांना घासून धुवायचं आहे बरं का. नुसतं धुवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला रगडून त्याचा फेस काढायचा आहे आणि त्याचा वरचा बराचसा भाग आपण घासून साफ करत असतो. आणि दुसऱ्या बाजूला मटकी आणि हरभऱ्याची ही जवळपास सारख्या आकाराची डाळ असणार आहे. ती सुद्धा घासायला सोपी पडणार आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने 2 ठिकाणी वेगवेगळ्या घमेल्यांमध्ये या डाळींना भिजवणार आहोत, स्वच्छ करणार आहोत, घासून धुणार आहोत. आजची रेसिपी आपण अगदी शुद्ध पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने करणार आहोत बरं का. ती कृती आणि त्याचं टायमिंगसुद्धा आणि त्याची कारणंसुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता इथे आपण ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने तळ हातावरती रगडून धुवायच्या आहेत आणि चौथ्यांदा आपण त्यामध्ये पाणी टाकून भिजत घालून त्याला झाकून ठेवणार आहोत बरं का. बरं, सर्वात आधी आजच्या रेसिपीचे वैशिष्ट्य ऐकून घ्या बरं का. स्वादिष्ट, रुचकर वगैरे हे शब्द अगदी फिक्के पडतील इतकी जबरदस्त असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टिकायला 12 वर्षापेक्षा जास्त. हा जरी तुम्हाला मी पुन्हा सांगतो अतिशयोक्ती असली तरी अजिबात खराब न होणार. तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी सांडगे बनवतात, दिसायला खूप छान दिसतात, पण शिजायला अजिबात शिजत नाही बरं का. आपले सांडगे किंवा आपले करोडे शिजायला अगदी अलगद असे असणार आहेत बरं का. तुम्ही त्याला इकडे शिजायला टाका, तिकडे तुम्ही लगेच जेवायला. बराच रिसर्च करून आम्ही यावरती एक तोडगा काढला आहे. तुमच्या सांडग्यांना किंवा करोड्यांना जाळी पडते किंवा ते खराब होतात ना, त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे. ते जर तुम्ही टाळलं तर तुमचे करोडे, सांडगे अजिबात जाळी न पडणारे किंवा खूप दिवस टिकणारे किंवा खराब न होणारे बनतील. बरं, तुम्हाला सांडगे जर कमी प्रमाणात बनवायचे असतील तर त्या संदर्भातले सुद्धा काही टिप्स मी तुम्हाला इथे पुढे देणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आपण ह्या दोन्ही प्रकारच्या, 4 प्रकारच्या डाळी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित रगडून धुवून घेतलेल्या आहेत आणि आता त्या 2 घमेल्यांमध्ये आपण पूर्ण त्याला स्वच्छ धुतल्यानंतर पाणी घालून त्याला झाकून ठेवणार. डाळी भिजवल्यानंतर त्याचं फर्मेंटेशन होण्याचं प्रमाण हे अति जलद असतं बरं का. त्यामुळे टायमिंगला ह्या रेसिपीसाठी खूप महत्त्व आहे, कारण आपण ही रेसिपी ऐन उन्हाळ्यामध्ये करतो आणि त्या उन्हामध्ये त्या लवकर जास्त खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे याचं टायमिंगचं तुम्ही काळजी घ्यायची आहे. इथे आपण आता स्वच्छ धुतलेल्या डाळींमध्ये मस्तपैकी पूर्ण घमेलभर पाणी घातलं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्या बुडतील संपूर्ण अशा पद्धतीने आपण त्या डाळींमध्ये पाणी घातलं आहे आणि आता त्याला रात्री आपण झाकून ठेवत आहोत. साधारणपणे 11:15 11:30च्या सुमारास आपण ही सगळी कृती करत आहोत. आणि पुढची कृती मी तुम्हाला सांगतो. आपण अर्ध्या रात्रीच, मध्यरात्री म्हणजे अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये पुढची कृती करणार आहोत. त्यासाठी पुढे आपल्याला ह्या अशा पद्धतीचं रटकं किंवा बारदान म्हणतो आपण त्याला, असं पोतं आपल्याला लागणार आहे. आता इथे आपण सकाळ झालेली आहे, सकाळी उठलेलो आहोत. साधारणपणे 3:30 वाजता इथे आपण हे घमेल्यात वरचा हा कपडा काढत आहोत. तुम्ही बघू शकतात हलकासा त्यावरती काही बुडबुडे आल्यासारखे दिसत आहेत. दोन्ही डाळींमध्ये तुम्ही बघू शकता हात घातल्यानंतर आपण 11 11:30ला भिजवून ठेवलेल्या ह्या डाळी 3-3:30 वाजता आता पुढे धुण्यासाठी घेत आहोत बरं का. आता इथून पुढची ही प्रक्रिया आपल्याला ह्या बारदानावरती करायची आहे आणि ही पारंपरिक पद्धत आहे बरं का. आता आपण काही डाळी यामध्ये बारदानावरती अशा मुठीच्या साह्याने घेणार आहोत. ते बारदान आपण ओलं करून घ्यायचं बरं का. आधी ओलं केलेल्या बारदानावरतीच तुम्ही डाळी घालायच्या आहेत, म्हणजे त्या डाळी बारदानाला चिटकणार नाहीत. आणि अशा पद्धतीने त्याला घासायला सुरुवात करायची आहे, रगडायला सुरुवात करायची आहे.
आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही हातांच्या तळव्यांनी ती पाटा वरवंट्यावरती आपण ज्या पद्धतीने हात फिरवतो त्या पद्धतीने आपण ह्या पोत्यावरती ह्या डाळींना रगडायला सुरुवात करायची आहे. तुम्ही यांना व्यवस्थित प्रत्येक डाळीचा हा जो टप्पा आहे तो साधारणपणे 5 ते 7 मिनटं याला छान रगडून काढायचा आहे. आपल्याला दाणा आणि दाणा घासून काढायचा आहे बरं का. इथे आपण हरभरा डाळ आणि चवळीची डाळ आपण सुरुवातीला घासायला सुरुवात केलेली आहे. आपण साधारणपणे 3:45 वाजता पहाटे ही कृती करायला सुरुवात केलेली आहे. आपण संपूर्ण डाळी टप्प्याटप्प्याने घासून एका घमेल्यामध्ये कलेक्ट करणार आहोत आणि त्या 2-3 पाण्याने स्वच्छ नंतर धुवून काढायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच, तुम्ही लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. आता हे टायमिंग आणि हे सगळं मेहनत बघून तुमच्या लक्षात आलं असेलच याला किती मेहनत घ्यावी लागते. आणि मग दीपालीचा थोडासा थकवा घालवण्यासाठी तिला आयता एक चहाचा कप मी आणून दिलेला आहे. त्यामुळे ती तेवढीच फ्रेश होईल आणि पुढची रेसिपी पटकन आपल्याला बघायला मिळेल छान अशी. आता आपण घासून घेतलेल्या संपूर्ण डाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहोत बरं का. बरं, आतापर्यंत आपले 2 महत्त्वाची कामं झालेली आहेत. डाळी घासून झालेल्या आहेत आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या गेलेल्या आहेत बरं का. आता यापुढचा टप्पा म्हणजे त्यांना मस्तपैकी आपण घोळून काडीच्या टोपलीमध्ये कलेक्ट करणार आहोत बरं का. त्याचं कारण असं आहे की डाळी म्हटल्या की त्यामध्ये एखादा खडा असण्याची शक्यता असते बरं का, ती आपण नाकारू शकत नाही. आणि तो खडा जर का दळला गेला तर वर्षभराचा आपला संपूर्ण पदार्थ खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर जी दिसत आहे ती कृती आपल्याला करायची आहे. घोळून डाळी आपण ह्या अशा काड्यांच्या टोपलीमध्ये कलेक्ट करणार आहोत. तुम्हाला मी पुन्हा आठवण करून देतो, आपण बरोबर डाळी घासायला 3:45 वाजता सुरुवात केली होती आणि 5:20ला म्हणजे 5:30 वाजता आपण ह्या दोन्ही टोपल्यांमध्ये ह्या डाळी व्यवस्थित पाणी निथळण्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत. आता आपण पुढची प्रक्रिया बघणार आहोत. साधारणपणे सकाळच्या 7:45 वाजता आपण पुढची प्रक्रिया बघणार आहोत. तोपर्यंत हे यातलं पाणी निथळण्यासाठी आपण याला ठेवणार आहोत. कारण आपल्याला ह्या ओल्या भिजवलेल्या डाळी चक्कीवरती दळायला न्यायच्या आहेत आणि आपल्या चोपड्यामधली सुप्रसिद्ध सृष्टी चक्की याचे संचालक श्री हरीश भाऊंनी आपल्याला 8 वाजेचा टाईम दिलेला आहे. म्हणून आपण ही संपूर्ण पुढची तयारी करत आहोत. आपल्याला डाळींसोबत चक्कीवरून दळून आणण्यासाठी त्यामध्ये काही जिन्नस घालायचे आहेत. त्यामध्ये जिरे आपण 4 चमचे म्हणजे 20 ग्रॅम घालणार आहोत. बडीशोप 2 चमचे म्हणजे 10 ग्रॅम घालणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये लसूण 65 ग्राम, आपल्याला ओला लसूण मिळालेला आहे तो साधारणपणे 65 ग्राम इतका घालायचा आहे. आणि 2 इंच अद्रक म्हणजे 20 ग्रॅम इतकं अद्रक आपण त्यामध्ये घालणार आहोत. इतके हे आपण 4 जिन्नस आपण त्या डाळींमध्ये सोबत दळून आणणार आहोत. त्यासाठी तो आपण एका डब्यामध्ये घेतलेला आहे. सुक्या मिरच्या आपल्याला त्या नंतर लागणार आहेत घरी, त्याचं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता आपण ह्या भिजून घेतलेल्या डाळी आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून घेत आहोत. तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. आपण डब्यामध्ये डाळ भरताना तुमच्या लक्षात येत असेलच पाणी किती व्यवस्थित त्यामधलं निथळून गेलेलं आहे. पाणी यातलं व्यवस्थित निथळणं खूप गरजेचं असतं बरं का. आणि म्हणूनच आपल्याला ही डाळ चक्कीवरती जाऊनच दळायची असते. कारण घरी मिक्सरवरती दळायचं असेल तर कोरडी एवढी पाणी निथळलेलं डाळ आपल्या मिक्सरमध्ये व्यवस्थित दळली जाणार नाही. त्यासाठी चक्कीचा उपयोग तुम्ही आवर्जून केला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपण संपूर्ण ह्या डाळी एका स्टीलच्या डब्यामध्ये घेत आहोत आणि साधारणपणे एखाद्या किलोचा डबा आपण सोबत रिकामा आणखीन एक स्टीलचा डबा सोबत ठेवायचा आहे. त्याचं मी तुम्हाला
तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगतो आणि सोबत तुम्ही चला चक्कीवरती आपण सोबत जाऊन येऊया, तिथे सुद्धा आपण काय होतंय ते बघूया. बरं, आपण आणलेली डाळ दळायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आपण सोबत आणलेली जिन्नससुद्धा घातलेले आहे. इथे तुम्ही बघतच आहात, पूर्णपणे निथळून आपण आणलेली डाळ अगदी घट्टसर असं त्याचं बॅटर दळून आपल्या डब्यामध्ये कलेक्ट होतं. चक्कीमध्ये संपूर्ण डाळ दळून झाल्यानंतर हे बॅटर आपण डब्यामध्ये कलेक्ट करून घेणार असतो. तरी पण मात्र तिथे हलकीची थोडीशी ती डाळ त्याचं बॅटर चिटकलेलं असतं, त्यामुळे वरतून शेवटी थोडंसं पाणी घातलं जातं. मग ते शेवटचं पाणी घातलेलं जे बॅटर असतं ते आपण वेगळ्या डब्यामध्ये कलेक्ट करायचं असतं. म्हणून आपण एक दुसरा छोटा डब्बासुद्धा सोबत आणलेला आहे, कारण यात थोडंसं पाणी वरतून घातल्यामुळे ते बॅटर हलकंसं पातळ होतं. त्यामुळे आपण आपलं जे मुख्य बॅटर जे मेन डब्यामध्ये आपण जे हे कलेक्ट करून घेतलेलं आहे त्यामध्ये ते आपल्याला घालायचं नाही आहे, कारण त्यामुळे आपल्या करोड्यांचं टेक्स्चर बदलेल, ते पातळ होईल, त्यामुळे आपले करोडे चपटे होतील. चला तर मग आता आपण चक्कीवरून घरी आलेलो आहोत. घरी आपण ते संपूर्ण दळून आणलेलं बॅटर एका मोठ्याशा गमेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आता यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत. इथे आपण 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून घालत आहोत. तो वजनी 5 ग्रॅम इतकं भरलेला आहे बरं का. आपल्याला वजनासाठी परफेक्ट प्रमाणासाठी मी तुम्हाला सांगत आहे. आणि सुरुवातीला मी तुम्हाला लाल सुक्या मिरच्या दाखवल्या होत्या, त्या सुक्या मिरच्यांची पण भरड करून घेतलेली आहे. आणि त्या भरडीमधली 2 चमचे भरड आपण यामध्ये घालायची आहे, ती पण वजनी 15 ग्रॅम इतकी आहे. आणि त्यानंतर आपण मीठ घातलेलं आहे, ते आहे 75 ग्रॅम इतकं मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे. आणि आता हे सगळं मिळून आपण मस्तपैकी हे सगळं मिक्स करायचं आहे, कालवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण हाताच्या मदतीने हे सगळं बॅटर आता एकजीव असं कालवून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये जी जाळी पडण्याची समस्या असते त्या संदर्भात आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे. इथे आपण कोथिंबीरीचा वापर अजिबात करायचा नाही आहे. कोथिंबीर तुम्ही आता जर या करोड्यांमध्ये घातली तर त्यामुळे बऱ्याचदा ते सगळं करोडे तुमचे खराब होतात, त्याचं टेक्स्चर खराब होतं. असं सगळं आम्ही या मागचा अभ्यास काढलेला आहे. आणि मग आपण कोथिंबीर ज्यावेळेस आपण करोडे स्वतः भाजी त्याची बनवणार असतो त्यावेळेस आपण वरतून घालू शकतो, त्यामुळे आता इथे कोथिंबीर घालण्याची आवश्यकता नाही. आपण आता चक्कीवरून दळून आणलेल्या सगळ्या ह्या डाळींमध्ये आपण आपल्याला हवे ते घरी जे जिन्नस घालायचे होते आणि ते मिक्स करून आपण गच्चीवर आलेलो आहोत. आता तुम्हाला मी एक सोपी ट्रिक सांगणार आहे बरं का, ज्याच्याने तुम्हाला सांडगे घालणं अतिशय सोपं होणार आहे. काही गच्चीवरती आपण व्यवस्थित असा प्लास्टिकचा पेपर अंथरायचा आहे आणि मस्तपैकी मांडी घालून बसायचं आहे निवांत अगदी, आणि हळूहळू एक एक सांडगा असा घालायचा आहे. याला म्हणतात पेशन्स. तुम्हाला जर चांगलं काही खायचं असेल तर पेशन्स तुम्हाला हवेत, आणि तेवढीच एक ट्रिक यामध्ये तुम्हाला काम येणार आहे. पुढे आता बघूया, आपल्याकडे 2-3 प्रकार झारे आहेत बरं का, कारण इतके सांडगे किंवा आपल्याला करोडे जर करायचे असतील तर इतक्या हाताने आपल्याला तोडत बसणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्याची मदत घ्यावी लागते बरं का. आणि अशा प्रकारचे झारे कुठे मिळतात यासाठीचा एक अप्रतिम असा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी चॅनलवर अपलोड करून ठेवलेला आहे. तुम्ही वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तो बघू शकतात बरं का. तुम्हाला सगळ्या त्या वाळवणाच्या रेसिपींचे सगळे काही जे साधनं लागतात, वस्तू लागतात, त्या कशा आणि कुठे मिळतात याचा संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण एक छोट्या पत्र्याचं किंवा लोखंडी अशी खाट आहे, त्या पद्धतीच्या त्या खाटीवरती तो झारा बनवण्यात आलेला आहे, जेणेकरून हाताला कळ लागत नाही बनवणाऱ्या गृहिणींच्या, आणि त्या अगदी सोप्या पद्धतीने टाकल्या जातात. तुम्ही बघत आहात हे आपले करोडे किती मस्त अगदी गोल गोल आकाराचे पडत आहेत बरं का. आपलं हे बॅटर अतिशय अप्रतिम परफेक्ट अशा प्रमाणामुळे असल्यामुळेच आपले जे करोडे आहेत ते गोलाकार पडत आहेत. ते जर का पातळ असतं तर ते चप्पट आले असते, आणि आपल्या अगदी परफेक्ट प्रमाणामुळे तुम्हाला हे दिसत आहेत की अगदी गोल आणि असे भरीव मस्तपैकी असे करोडे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आकारामध्ये आपण ते ह्या झाऱ्याच्या मदतीने टाकून घेत आहोत. जास्त जाडही नाही आणि अगदी पातळही नाही, असे मध्यम जाडीचे करोडे आपण टाकून घेत आहोत बरं का. तुम्ही बघत आहात प्लास्टिकच्या पेपरवरती ते असे व्यवस्थित मस्तपैकी पसरले जात आहेत. त्या खटलीच्या खाली ते आपण पडताना तुम्हाला दिसत असतील, तुम्ही बघू शकता. करोडे बनवताना आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे हे तुम्ही टाकताना प्लास्टिकच्या पेपरवरच घाला बरं का. कापडावरती किंवा कुठे साडी धोत्रावरती जर तुम्ही ते घातले तर ते तुम्हाला व्यवस्थित निघणार नाहीत किंवा व्यवस्थित ते बनणार नाहीत. आमच्याकडे गावाकडे असे प्लास्टिकचे पेपर वापरतात, किंवा फट असतो जो असा प्लास्टिकपेक्षाही थोडा जाड असतो, त्याच्यावरती हे करोडे बनवण्याची नेहमीची पारंपरिक प्रथा आहे बरं का. तुम्ही बघू शकता अप्रतिम असे आपण हाताने तोडलेले आणि झाऱ्याने झारलेले दोघंही करोडे आपण
असे व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत आणि सूर्यदेवाचे ते स्वाधीन केलेले आहेत. कडकडीत उन्हामध्ये ते आता वाळायचं काम त्यांचं सुरू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम आणि धीराने आपण हे सगळं काम केलेलं दिसतंय. तुमच्या लक्षात येईल अगदी पेशन्स ठेवून एक सांडगा आपण असा हाताने तिथे आपण तोडलेलं आहे. तुम्हाला सांगतो आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपले संपूर्ण करोडे हे वाळायला घातले गेलेले आहेत बरं का मित्रांनो. ही वेळ खूप महत्त्वाची आहे कारण याला वाळण्यासाठी संपूर्ण दिवस मिळाला पाहिजे. म्हणजे साधारणपणे 10:30 जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत तुमचे हे अशा पद्धतीने संपूर्ण करोडे हे टाकले गेले पाहिजे आणि त्याला 4 ते 5 वाजेपर्यंतचं कडकडीत ऊन आपल्याला दिवसभर देता यायला पाहिजे. म्हणजे ते जवळपास 80-90% ते सुकले पाहिजे, वाळले पाहिजे. तुम्ही बघू शकता आपण संध्याकाळच्या वेळेला 5:30-6 वाजेच्या आसपास आपण हे बघत आहोत. तुम्ही बघू शकता आपले करोडे जवळपास 90%पेक्षा जास्त कडकडीत उन्हामध्ये वाळलेले आहेत बरं का. म्हणजे त्यामध्ये ओलावा राहता कामा नये. तसा जर ओलावा राहिला तर तुमचे करोडे खराब होतील नक्की, हे मात्र खरं. त्यामुळे हे जे तुम्हाला मी ह्या रेसिपीमध्ये आजच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जे टायमिंग सांगितलेलं आहे ते खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर अस्सल खवय्ये असाल आणि तुम्हाला खाण्याची जर आवड असेल आणि तुम्हाला ते चांगलंच हवं असेल तर थोडीशी काळजी वर्षातून एकदा आपल्याला घ्यावी लागते बरं का. थोडीशी मेहनत आपल्याला घ्यावी लागते, तेव्हाच आपल्याला असे काही पदार्थ मिळू शकतात. तुम्हाला मगाशी 90% करोडे वाळले असं म्हणालो, पण तुम्ही बघू शकता या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल ते जवळपास 100% वाळलेले आहेत. आपल्याला उद्याच्या दिवशी फक्त थोडंसं त्याला ऊन दाखवायचं आहे. तुमच्या लक्षात येईल ही संपूर्ण जी 3:30 वाजेपासून आपण उठून जी मेहनत घेत आहोत ती संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 6 वाजता आपल्या पूर्ण फलितास आलेली दिसत आहे बरं का. तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम असे हे तुम्ही बघू शकता करोड्यांचा रंग किती छान आलेला आहे आणि त्याचा आकार आणि त्याचं सगळं स्ट्रक्चर वगैरे तुम्ही बघू शकतात. टेक्स्चर त्याचं किती छान आलेलं आहे, तुम्ही ते बघू शकतात. किती मजेदार हे करोडे आताच दिसत आहेत बरं का. आता याची आपण रेसिपीसुद्धा येत्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आम्ही त्या कोणत्या प्रकारे ह्या रेसिपीज करतो ते सुद्धा तुम्हाला बघायला आवडेल. या रेसिपीमध्ये संपूर्ण टिप्स आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला अजूनही काही त्यात शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. त्याचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल, चांगलं खायचं असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपींसह किंवा पारंपरिक रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा माहिती रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर. आम्ही दुसऱ्या दिवशी आणखी थोडंसं ऊन दाखवून याला वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवत आहोत बरं का.